उन्हाळा सुरू आहे. बेक्कार ऊन पडले. एखादा दिवस सुट्टी मिळाली, घरच्यांसोबत वेळ घालवला, रात्री चिकन बिर्याणी खाल्ली, मग कलिंगड खाल्लं. आपल्यापैकी कितीतरी जणांनी हे केलं असेल. मुंबईच्या पायधुणी भागात राहणाऱ्या डोकाडी या कुटुंबाने सुद्धा केलं. शनिवारी रात्री त्यांनी बिर्याणी खाल्ली, जरा उशिराने कलिंगड खाल्लं. पुढच्या काही तासात या कुटुंबातली सगळ्यात छोटी मुलगी मृत्युमुखी पडली. उरलेल्या तिघांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मोठ्या मुलीचा मृत्यू झाला, त्यांच्या आईचा मृत्यू झाला, व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या वडिलांचाही मृत्यू झाला. हे घडलं फक्त काही तासात. जेव्हा आजूबाजूचे लोक डोकाडे या कुटुंबाच्या घरात गेले, तेव्हा त्यांना चारही जण बेशुद्ध अवस्थेत असलेले दिसले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. पण या कुटुंबासोबत नेमकं घडलं काय? ही अन्नातून झालेली विषबाधा होती की कुठलं वेगळंच रहस्य? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मुंबईच्या पायधुनी भागातल्या घाटी गल्लीमध्ये मुघल बिल्डिंग नावाची एक सोसायटी आहे. या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर अब्दुल्ला अब्दुल डोकाडिया त्यांच्या कुटुंबासोबत राहायचे. घरात 4 लोक: अब्दुल्ला, त्यांची पत्नी नसरीन, 16 वर्षांची मुलगी आयशा आणि 13 वर्षांची मुलगी झैनब. आयशा आणि झैनब सुफा हायस्कूलमध्ये शिकायला होत्या. शनिवारी 25 एप्रिलला डोकाडिया कुटुंबाने घरी जेवण ठेवलं होतं. अब्दुल्ला यांचे भाऊ बहीण घरी जेवायला आले. एकूण 5 पाहुणे होते. घरी चिकन बिर्याणी केलेली. रात्री 10:30 वाजता सगळ्यांनी चिकन बिर्याणी खाल्ली. मग पाहुणे त्यांच्या घरी निघून गेले आणि नेहमीप्रमाणे या घरात 4 जण थांबले. रात्री 1:30च्या सुमारास अब्दुल्ला डोकाडिया यांनी सकाळीच आणून ठेवलेलं कलिंगड बाहेर काढलं, चिरलं आणि 4घांनीही कलिंगड खाल्लं आणि त्यानंतर ते झोपायला गेले. पण पहाटे 4-5च्या सुमारास अब्दुल्ला, त्यांची पत्नी नसरीन आणि दोन्ही मुलींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. पोटात भरपूर दुखायला लागलं. अब्दुल्ला डोकाडिया यांनी आधी घरातल्या सगळ्यांना सांभाळायचा प्रयत्न केला, पण त्यांना स्वतःलाही त्रास होत होता. त्यांनी मुलींना झोपवलं, स्वतःही झोपायचा प्रयत्न केला, पण सकाळी हा त्रास आणखी वाढला. त्यामुळे अब्दुल्ला डोकाडिया यांनी आजूबाजूच्या लोकांना उठवलं. आपल्या भावाला आणि बहिणीला फोन केला. मुली बेशुद्ध पडल्यात, उठत नाहीयेत हे सांगितलं. सगळ्यांनी घराच्या दिशेने धाव घेतली. याच बिल्डिंगमध्ये 4थ्या मजल्यावर डॉक्टर झहीद कुरेशी राहतात. सकाळी 10च्या सुमारास त्यांना बोलावण्यात आलं. कुरेशी जेव्हा डोकाडिया कुटुंबियांच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घरातले 4ही जण बेशुद्ध अवस्थेत असल्याचं दिसलं. 4घांना उलट्यांचा त्रास होत होता. त्यातल्या त्यात अब्दुल्ला डोकाडिया काहीसे शुद्धीवर होते. डॉक्टर कुरेशी यांनी डोकाडिया यांच्याकडे काही खाल्लं होतं का याबद्दल चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं, रात्री 1:30च्या सुमारास आम्ही 4घांनी कलिंगड खाल्लं होतं, पण परिस्थिती इतकी गंभीर होती की घरातली धाकटी मुलगी झैनब, हिची नस लागत नव्हती. ती पूर्णपणे बेशुद्ध होती. डॉक्टर कुरेशी यांनी तिला तिथेच CPR देण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा ती शुद्धीवर आली नाही. इतर तिघांनाही CPR द्यावा लागला. इतकी त्यांची तब्येत बिघडलेली. पण झैनबची नस लागत नसल्याने तिला लगेचच जवळच्याच साबू सिद्दीकी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न झाले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्याचवेळी नातेवाईक आणि सोसायटीमधल्या लोकांनी अब्दुल्ला, नसरीन आणि आयशाला जे हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे तिघांवर उपचार सुरू झाले. अब्दुल्ला यांचं BP कोसळल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, पण त्यांचाही मृत्यू झाला. नसरीन आणि आयशा यांचाही मृत्यू झाला. काही तासात एकाच घरातल्या 4घांचाही मृत्यू झाला. कारण चर्चेत आलं खाल्लेलं कलिंगड. या 4घांपैकी अब्दुल्ला डोकाडिया यांनी आम्ही रात्री कलिंगड खाल्लं होतं अशी माहिती मृत्यूआधी दिली होती. तर त्यांच्या नातेवाईकांनी आम्ही एकत्र बिर्याणी खाल्ल्याचं सांगितलं. आता बिर्याणी खाल्ली होती 9 जणांनी. त्यामुळे जर बिर्याणी खाल्ल्यामुळे त्रास झाला असता तर तो त्रास 9 जणांना झाला असता, पण हा त्रास फक्त 4च जणांना झाला. त्यामुळे डोकाडिया कुटुंबातल्या ज्या 4घांनी कलिंगड खाल्लं त्यांना त्रास झाल्याचं स्पष्ट झालं. काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल्ला डोकाडिया यांनी नळ बाजारच्या मस्जिद भागातून कलिंगड आणल्याचं बेशुद्ध पडण्याआधी सांगितल्याचा दावा कुटुंबियांकडून करण्यात येतोय अशी माहिती दिली. तर या 4ही जणांना सगळ्यात पहिल्यांदा तपासणाऱ्या डॉक्टर झहीद कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, मी या सगळ्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्यांच्या शरीरात काहीतरी असा विषारी घटक गेला होता की त्यामुळे त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत होती. त्यांच्या रक्तात ऍसिड तयार झालं होतं. हा सगळा प्रकार कशामुळे झाला हे पोलिसच सांगू शकतील, पण आम्हाला संशय कलिंगडावरच आहे. या 4घांचा मृत्यू झाल्यावर त्यांचं पोस्टमार्टम करण्यात आलं, पण त्याचा रिपोर्ट अद्याप समोर आलेला नाही. सोबतच या 4घांचा हिस्टोपॅथो अहवाल सुद्धा राखून ठेवण्यात आलाय. डॉक्टरांनी हा मृत्यू विषबाधेतून झाला असावा अशी शक्यता वर्तवली आहे, पण अजून नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या 4घांचं पोस्टमार्टम पार पडलं असून
त्यांच्या शरीरातले सॅम्पल्स घेण्यात आले आहेत. सोबतच पोलिसांनी घरातून बिर्याणी आणि कलिंगडाचे सॅम्पल सुद्धा घेतलेत. त्यांची तपासणी सुरू आहे. या सगळ्यातून मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. एका बाजूला या चौघांच्या मृत्यूमागे विषबाधेचं कारण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी जर कलिंगडामधून विषबाधा झाली असेल तर ज्या विक्रेत्याकडून कलिंगड घेतलं त्याच्याकडे अशा तक्रारी इतर लोकांकडून का आल्या नाहीत हा प्रश्न आहे. सोबतच बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यानं काही रिॲक्शन घडली का आणि त्यामुळे हा प्रकार झाला का असाही प्रश्न आहे. पण सोबतच यात घातपाताचा सुद्धा काही अँगल आहे का याची चौकशी करण्याची मागणी होते. त्यामुळेच कलिंगड खाल्ल्यावर एकाच घरातल्या 4ही जणांचा मृत्यू होण्यामागे काय रहस्य आहे हा प्रश्न अजूनही कायम आहे.